महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एम-डी आणि ड्रग्सचे कारखाने आहेत. अगदी मुंबईच्या वेशीपासून, शहराच्या वेशीपासून अनेक ठिकाणी एम-आय-डी-सीमध्ये ड्रग्स कारखाने आहेत. याच्यावर सातत्याने चर्चा झाली. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा जर एम-डीचा वापर होत असेल आणि दुर्दैवाने ते अतिदुर्गम भागात असलेल्या दरे या गावाच्या बाजूला अशा प्रकारचा महाबळेश्वरमध्ये ड्रग्स जर रॅकेट निघाला असेल तर ती गांभीर्याची गोष्ट आहे. त्यामध्ये सुद्धा काही राजकीय नेतृत्वाच्या कुटुंबातल्या संबंधित असलेल्या लोकांचा संबंध आला असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री तिथे वास्तव्यात असतात. त्याच्या बाजूला अशा प्रकारच्या गावामध्ये फॅक्टरी निघाली असेल आणि त्याला पोलिसांचा ठाणपत्ता नसेल तर तिथे पोलीस कायम जात असतात. त्यांना जर ते तशा प्रकारची ठाणपत्ता लागला नसेल तर मला वाटतं की पोलीस यंत्रणा फेल झाले काय अशी शंका येते. कोणाचा आशीर्वाद आहे त्यापेक्षा या असलेला येणाऱ्या भावी पिढीला याच्यामध्ये लोटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतके वर्ष महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या सर्व चालतातच कशा आणि त्याचा सुगावा सुद्धा कोणाला लागू शकत नाही हे म्हणतं फार मोठं दुर्दैवाचं आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे, ज्या मंत्र्यांची आहे, गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी याच्यावर गांभीर्याने दखल घ्यावी. सभागृहात पण सांगितलं जातं की आम्ही याच्यावर कारवाई करू, आम्ही हे केलंय ते केलंय. परंतु अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या जर दुर्गम भागामध्ये सुद्धा गोट्यामध्ये होत असतील तर मग अजून किती अशा प्रकारच्या फॅक्टऱ्या कुठं कुठे आहे याचे एकदा ऑडिट परत होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हे कुठंतरी बंदी घातली पाहिजे. आपण जाहीर केलेलं आहे की मोकोकासारखे कायदे आम्ही केलेले आहेत. अशा प्रकारचा करणाऱ्यांना मोकोका करणार आहे. आता जे कोणी सापडले असतील त्यांच्यावर जे ड्रग फॅक्टरी निघालेले आहेत त्यांच्यावर किती मोकोका लावला आहे, कायद्यानुसार केला पण त्याच्यावर कारवाई झाली का? अशा प्रकारची कायद्याचा धाक जर नसेल तर मला वाटतं की हे सरकारने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर ह्या कारवाई करणं गरजेचं आहे.